सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। मंचावर उपस्थित श्रद्धेय स्वामी विष्णुपदानंद जी महाराज इंदौर औरंगाबाद आश्रमाचे प्रमुख आणि प्रिय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज पुणे मठाचे प्रमुख आणि माझ्यासमोर उपस्थित असलेला श्रीरामकृष्ण भक्तवृंद, भक्तगण आणि मातृवृंद, आपण इथे श्रीरामकृष्ण माताजी विवेकानंद यांचे भक्त किंवा चाहते आहोत। अनेक जण आपल्यापैकी दीक्षित भक्त आहेत, दीक्षा घेतलेली आहे। महाराजांनी जसं आता विषयात बोलले की आपण दीक्षा घेतलेल्या भक्तांनी श्रीरामकृष्णांचं चिंतन करतो आणि आम्ही आमच्या जीवनाचं लक्ष ईश्वर प्राप्ती करून घेतलेलं आहे। किंवा ईश्वर प्राप्ती खूप मोठा शब्द वाटला तरी आध्यात्मिक मार्गावर थोडं पुढे जायचं, काहीतरी आध्यात्मिक उपलब्धी करावी किंवा आम्हाला व्हावी, अशा उद्देशाने आम्ही ईश्वराला ग्रहण केलं आहे। आणि ह्या ईश्वर ग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये आपण श्रीरामकृष्णांपर्यंत येऊन पोचलो आहोत। आपल्या घरी आपले निरनिराळे कुलदैवत असतील। आपल्यापैकी अनेकांची सुरुवातीला कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या विग्रहावर म्हणा, ईश्वराच्या रूपावर म्हणा, एखाद्या साधू संत सत्पुरुषावर म्हणा भक्तिश्रद्धा असेल होती, पण आपण कसे तरी हे श्रीरामकृष्णांपर्यंत पण आलो। आपल्या जीवनात दीक्षा पण झाली, मंत्रदीक्षा झाली। पुष्कळांच्या बाबतीत असं झालं असेल की दीक्षा घ्यायची की खूप तीव्र इच्छा वगैरे नव्हती, पण ते योगायोगाने होऊन गेलं, कोणी यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं आणि म्हणून ती दीक्षा होऊन झाली। आणि मग दीक्षा झाल्यानंतर जसजसं आपल्या जीवनात श्रीरामकृष्णांचा प्रवेश झाला, श्रीरामकृष्णां म्हटलं की आपोआप मा शारदा देवी येतात आणि माताजी शारदा देवी आणि विवेकानंद, काहीतरी आपण कसं तरी विवेकानंदांच्या सहवासात म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष अशा एका विशिष्ट प्रकारच्या प्रभावाच्या खाली आपण येतो। विवेकानंदांचा प्रभाव खूप भयंकर कॉन्टॅजियस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे स्पर्श करणारा असा विवेकानंदांचा स्पर्श आहे। तर ती विवेकानंदांचा स्पर्श झाला तरी आपण श्रीरामकृष्ण माताजींकडे येतो। आपली दीक्षा झाली म्हणून आपण श्रीरामकृष्णांच्या मार्फत माताजी विवेकानंदांकडे येतो, असं काहीतरी आपल्या जीवनात घडतं। आता ह्या सगळ्यांचा विचार केला की दिसतं श्रीरामकृष्णांनी त्यांच्या जीवनात काही काही गोष्टी इतक्या ठामपणे म्हटल्या आहेत की ज्यानी कोणी एकदाही ईश्वराला आळवलं असेल, ज्यानी कोणी ईश्वराकरता एक अश्रू ढाळला असेल, ज्यानी कोणी ईश्वराला प्रेमाने आळवलं असेल त्याला इथे यावं लागेल। म्हणजे स्वतःकडे ते निर्देश करीत आणि म्हणत त्याला इथे यावं लागेल। इथे यावं लागेल म्हणजे काय? आपण स्थूल रूपाने जर बघितलं तर इथे यावं लागेल म्हणजे श्रीरामकृष्ण नाव रूप हा असं जी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे यावं लागेल। आणि मग त्या व्यक्तीकडे आलं की हळूहळू ती व्यक्ती म्हणजे कोण, ती व्यक्ती म्हणजे काय, आणि आपण श्रीरामकृष्णांकडे आलो म्हणजे कोणाकडे आलो आहे हे आपल्याला हळूहळू कळायला लागतं। हे आता हा जो आपला प्रवास आहे खूप मोठा, मगाशी महाराजांनी काही गोष्टींचा चांगला उल्लेख केला। आज मी पण विचार केला होता आपण विश्वासाला धरूनच काही गोष्टी बोलाव्या, पण महाराजांनी खूप बऱ्याच गोष्टी त्या विश्वासाला धरून टेक्निकल गोष्टीवर काही काही बोलले। आता विश्वासाला धरूनच आपल्या सर्वसामान्य माणसांना एक दोन काही अशा बिंदू आहेत ते असे की ज्या बिंदूंवर आपल्या सगळ्यांचा त्याच्याशी काहीतरी संबंध येतो आणि त्याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी एक वेगळ्या प्रकारचं चिंतन सुरू असतं। मग हे खरं की खोटं, मग ह्यावर विश्वास ठेवावा की न ठेवावा, हे कितपत खरं, असं आपल्या मनामध्ये ह्या आध्यात्मिक यात्रेमध्ये येतं। आणि आपण श्रीरामकृष्णांचं जेव्हा विशेष करून श्रीरामकृष्णांचंच
जीवन, कारण की श्रीरामकृष्णांचं जीवन हे एका साधकाचं जीवन आहे. श्रीरामकृष्ण जे सुरुवातीपासून गदाधर म्हणून लहानाचे मोठे झाले आणि त्यांनी आपले जे सर्व अनुभव आपल्यापर्यंत पोचवले, चाहे ते वचनामृताच्या माध्यमातून असो, इतर शिष्यमंडळींच्या ह्याच्यात नसो, शारदानंदांनी लीला प्रसंग लिहिला त्याच्यामार्फत असो किंवा अजून कुठल्याही मार्फत असो, आपल्यापर्यंत जे श्रीरामकृष्णांचे अनुभव पोचले आहेत त्याच्यातनं आपल्याला काही गोष्टी कळतात. श्रीरामकृष्ण स्वतः जेव्हा साधनेमध्ये रत होते, साधनेमध्ये निमग्न होते, तेव्हा ते म्हणायचे, आई जर माझे हे अनुभव सत्य असतील तर असं असं घडेल, अमुक अमुक माणूस येईल आणि मला म्हणेल की भट्टाचार्य महाशय आपण कसे आहात. आणि बरोबर तो माणूस येऊन त्यांना विचारायचा, काय छोटे भट्टाचार्य कसे आहात. जर आई माझे हे अनुभव सत्य असतील तर हा समोर जो एक दगड दिसतो आहे तो 3दा बेडकासारखा उड्या मारेल. आता हे जरा कठीणच आहे ही परिस्थिती, पण ते दगड बेडकासारखा उड्या मारायचा. श्रीरामकृष्णांनी सांगितलं की दगड उडायचा म्हणे तो. आणि हे काही असंभाव्य गोष्ट नाही. मला अजून एक अशाच प्रकारचं एक अनुभव एका साधूचा, त्यांनी मला अगदी खूप म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं, म्हणे महाराज विश्वास ठेवणार नाही तुम्ही, एवढा मोठा प्रचंड मोठा दगड तो इकडचा इकडे होऊच शकत नाही. तिथे जंगलामध्ये कुठून म्हणे 50 माणसं येतील त्याला बाजूला करायला. मी फक्त प्रार्थना करत होतो म्हणे म्हटलं, आणि 5-7 दिवसामध्ये नंतर बघतो तो एवढा मोठा दगड इकडचा इकडे होऊन गेला म्हणे. नुसत्या इच्छाशक्तीने, नुसत्या प्रार्थनेने, नुसत्या विश्वासाने. प्रार्थना, इच्छाशक्ती, विश्वास ह्या गोष्टी अशा जबरदस्त आहेत. आपल्याला फार ह्या लहान वाटतात किंवा आपण ह्यांना सामान्य समजतो. एक चिंतन स्वामी विवेकानंदांनी आपल्या पत्रांमध्ये 2-3 जागी म्हटलेलं आहे, जो श्रीरामकृष्णांना शरण जाईल, जो श्रीरामकृष्णांना एकदा तरी दंडवत प्रणाम करेल, त्याचं सोनं होऊन जाईल. का बरं म्हटलं त्यांनी असं? श्री विवेकानंदांची दृष्टी वेगळी होती. विवेकानंदांना जे दिसायचं, जाणवायचं किंवा त्यांना जे काही कळलं असेल त्याच्यातनं, त्यांच्या त्या विश्वासातनं आणि त्यांच्या त्या अनुभूतीतून त्यांनी ते लिहिलेल्या पत्रात की श्रीरामकृष्णांसमोर जो नतमस्तक होईल त्याच्या जीवनाचं सोनं होईल, तो सोनं बनून जाईल, असे शब्द आहेत पत्रामध्ये. सोनं होऊन जाईल म्हणजे काय होईल? सोनं होऊन जाईल म्हणजे थोडक्यात आज आपलं हे जे हाडामासांचं स्थूल अस्तित्व आहे, हे आपलं हाडामासाचं स्थूल अस्तित्व बदलून जाईल. आपलं अस्तित्वच वेगळं होईल. आणि आपलं अस्तित्व वेगळं होतं, बदलतं म्हणजे काय होतं? आज हे स्थूल अस्तित्व जे आहे ते स्थूल अस्तित्व सूक्ष्म अस्तित्वात परिणत होतं पहिले. आज आपल्याला जो मी एक देह आहे, शरीर आहे, हाडामासाचं शरीर आहे, 50, 60, 70, 80 किलोचं वजन आहे, तोच माणूस, तेच वजन आपलं विचारांमध्ये कन्वर्ट होऊन जातं. आपण एक विचार करणारी एक व्यक्ती, एक अशी विशिष्ट आपण एक असं अस्तित्व होऊन जातो ज्याच्यामध्ये भाव किंवा विचार प्रबळ असतात. सूक्ष्म भाव, सूक्ष्म विचार म्हणजे आपलं अस्तित्व, म्हणजे आपण. मी म्हणजे माझे विचार, मी म्हणजे माझं आचरण, जीवन. स्वामी विवेकानंद म्हणतात ना, काल महाराजांनी उल्लेख केला त्याचा, 3 गोष्टी असल्या तर तो कोणी, कुठलाही माणूस, कुठलाही समाज आणि कुठलाही राष्ट्र मोठं होतं. पवित्रता, निस्वार्थता आणि ते 3 P's म्हणतात, पेशन्स, प्युरिटी, परसिव्हिअरन्स. हे 3 P's जर असतील तुमच्या जीवनात, पवित्रता असेल, धीर असेल आणि सातत्य असेल, तर तुमचं जीवन बदलून जातं. आणि एक्झॅक्टली हे आपण श्रीरामकृष्णांकडे जेव्हा येतो, माताजींना मानायला लागतो, विवेकानंदांवर श्रद्धा करायला लागतो, तेव्हा आपल्या जीवनात असंच एक परिवर्तन घडायला लागतं. आपोआप आपण बदलायला लागतो. आणि बदलायला लागतो म्हणजे काय? हेच आपलं जे स्थूल अस्तित्व आहे, ते स्थूल अस्तित्व म्हणजे खूपच क्षुद्र अस्तित्व आहे. शरीराने हे जे अस्तित्व आहे फारच छोटं आणि फारच म्हणजे नगण्य आहे. पण त्याच्याबरोबर जो आपले भावविश्व आहे, आपण एका भावविश्वात जगतो, आपण विचारांनी परिचालित होतो.
हे जे आहे हे काही वेगळं आहे आणि आपल्या त्याच्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. आपला माणूस म्हणून आपला देह असाच राहतो, देह नाही बदलत. ते वृद्ध जसं जसं वय वाढतं सगळेजणं बदलतात, आपणही बदलतो, एक साधकही बदलतो. पण साधकामध्ये जे बदल निर्माण होतात, बदलतात, ते मुख्यतः कुठे होतात? मनात, त्याच्या वृत्तींमध्ये. तो वृत्तींनी बदलतो, मनाने बदलतो आणि विश्वासाने बदलतो. पूर्वी मी विश्वास ठेवीत नसे, पूर्वी मी ह्या गोष्टी मानित नव्हतो. आणि मी तुम्हाला काही जिवंत उदाहरणं सांगतो, जे की सत्य म्हणजे मला कोणाकडनं कळले, मी कोणाकडनं ऐकलं, त्यांनी अगदी सत्य म्हणून सांगितलं आणि तसं डोळ्यासमोर ते व्यक्ती डोळ्यासमोर आहे. त्यांनी त्या गोष्टींची सत्यता अशा प्रकारे सांगितली की अविश्वास ठेवताच येत नाही, मला नाही ठेवता आला. 2 गोष्टी तुम्हाला सांगतो या विश्वासाबद्दल. आणि या विश्वासात कसं म्हणजे विवेकानंदांना एकदा श्रीरामकृष्णांसमोर अंधविश्वास हा शब्द वापरला. तर ठाकूर म्हणतात अंधविश्वास काय रे? विश्वास तर नेहमीच अंध असतो. विश्वासाला कुठे डोळे असतात? डोळच विश्वास आणि अंधविश्वास असे 2 विश्वास थोडी असतात. एक तर विश्वास म्हण, नाही तर ज्ञान म्हण. आणि स्वामीजी म्हणतात खरंच मला विश्वास म्हणजे नक्की काय? विश्वास तर अंधच असतो इथून तिथपर्यंत सगळा. डोळच विश्वास म्हणून काही गोष्ट आहे का अशी? नाही. विश्वास म्हणजे विश्वास, तो मनाचा एक भाव आहे. आणि आपल्या जीवनात तो भाव, तो विश्वास उत्पन्न होतो. मी 2 घटना म्हटलं, त्यातली एक घटना अशी आहे. आता काही वर्षांपूर्वीचीच, मी ग्वाल्हेरला होतो काही वर्षांपूर्वी, तो ग्वाल्हेरची घटना आहे. तिथे माझे एक परिचित झाले एक व्यक्ती, आणि कर्मधर्म संयोगाने त्यांचे आईवडील तिथे होते. ते त्यांना म्हटलं की दुर्गापूजा असते ग्वाल्हेरला, तुम्ही पण या. आलेत. आणि मग त्या आईंनी आमच्या अशाच गोष्टी सुरू होत्या, सत्संग सुरू होतात. तर त्या म्हणाल्या की महाराज भगवान है, भगवान सुनते हैं और मेरे जीवन में जो हुआ मैं बताती हूँ. असं म्हणून त्यांनी एक घटना सांगितली की त्यांच्या नवऱ्याचा त्यांचा ॲक्सिडेंट झाला. आणि तो असा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. स्कूटरवर होते दोघंही, आणि त्या डोक्यावर खूप मार लागला, त्यांच्या स्पायनल कॉलमलाही जखम म्हणजे इजा झाली होती. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टर म्हणाले हे ते बेशुद्ध होते. ते म्हणाले माताजी यांचं ऑपरेशन तर होईल, आपण करू, पण काय बाहेर येईल, कसे ते बाहेर निघतील, काय जाईल आणि काय राहील ह्याची काही शाश्वती नाही. तुम्हाला फॉर्मवर सही करायची आणि पैसा पण खूप लागेल. तर त्या म्हणाल्या पैसा लागू द्या, जे काय माझ्याजवळ आहे 1-2 प्लॉट आहे विकून टाकीन मी, तुमचे पैसे पूर्ण करीन, पण तुम्ही ऑपरेशन करा त्यांचं. आणि म्हणाले की महाराज मी घरी गेली आणि घरी जाऊन मी शंकराला मानते, शिवावर माझी भक्ती आहे. मी मंदिरात गेली, आपल्या शिवजीला तिथे प्रार्थना केली की शिवजी आता त्यांचं राहणं जाणं सगळं तुमच्या हातात आहे. डॉक्टर म्हणतात की इतकी प्रचंड इजा झालेली आहे, ऑपरेशन केलं तरी काय राहील आणि काय जाईल, ब्रेन राहील शाबूत की आठवण जाईल, हा हात जाईल की तो हात जाईल की कमरेपासून अधू पण येईल, काहीही होऊ शकतं, असं ऑपरेशन आहे. तर मी प्रार्थना केली शिवजी हे ऑपरेशन तुम्ही करा, माणूस नाही करू शकत. आणि माणूस काय म्हणतो काय होऊ शकतं ते हा डॉक्टर सांगतात आहे. माणसाने केलं तर असं काहीतरी होऊ शकेल, पण तुम्ही केलं तर असं नाही होणार, कारण की तुम्ही काहीही करू शकता. आणि म्हणून मी शिवजीला खूप प्रार्थना केली आणि त्यांना म्हटलं की मला हा माणूस जसा होता तसा पूर्णच्या पूर्ण माणूस हवा आहे मला. हे गेलं ते गेलं, हे नाही परत येत, ते नाही परत येत, हे नाही मला काय, मला फक्त पूर्णच्या पूर्ण माणूस तुम्ही परत आणून द्या, तुम्ही ऑपरेशन करा. ती बाई मला स्पष्ट सांगते आहे. आणि म्हणे महाराज हे 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती म्हणाली की महाराज दुसऱ्या दिवशी गेली मी हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन केलं, जवळपास 18 ते 20 तास ऑपरेशन चाललं. आणि 18-20 तासांच्या ऑपरेशननंतर जेव्हा डॉक्टर म्हणाले की आता ह्यांना साधारण 48 तास तरी शुद्धीवर येणार नाही, पण की पूर्ण क्लोरोफॉर्म दिला होता, आणि नंतर मग बघू आपण कसे रिस्पॉन्सेस येतात. पण म्हणे महाराज आश्चर्य की 24-28 तासांनंतरच त्यांनी थोडी हालचाल करायला सुरुवात केली. तर ते हालचाल केली
मला डॉक्टरांनी बोलवलं नंतर की तुम्ही जा समोर बघा, आपण बघू ते तुम्हाला ओळखतात का. कारण की पहिले सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना धोका होता की यांचं ब्रेन जाईल, आणि कारण की तसंच ते कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन होतं. तर म्हणे मी जाऊन उभी राहिली, तर त्यांनी डोळे असे असे केले. डॉक्टरांनी म्हणे त्यांना असं कोण म्हटलं की आपके सामने कौन खड़ा है, आप पहचानते हो. त्यांनी पंख बांधलेलं आहे सगळं, डोळे उघडझाप करून त्यांनी म्हटलं हो ओळखतो. डॉक्टर खूप खुश झाले, प्रसन्न झाले. त्यांना म्हणे जा तुम्ही आता, नंतर पुन्हा नंतर बघू. आणि मग 48 तासानंतर की 2 दिवसानंतर जेव्हा बऱ्याच डॉक्टरांना कॉन्फिडन्स आला की बऱ्याच गोष्टी वापरत आलेल्या असतील त्या पेशंटच्या, त्यांना पुन्हा नेलं तर ते पाणी 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 म्हणत होते. मग त्यांना पाणी सांगितलं की नाही तुम्हाला सलाईन सुरू आहे, पाण्याची गरज नाही. मग म्हणाले बाथरूम बाथरूम बाथरूम. तर म्हणे नाही बाथरूमची पण तुम्हाला गरज नाही, जायचं नाही तर नाही. तर म्हणे नाही ते बाथरूम नाही. तर म्हणे आहे बाथरूम, समोर बाथरूम आहे. आणि तिथे खरंच बाथरूम होतं समोरच्या तिथे. आणि नुसतं एवढंच नाही, ते म्हणाले की ती सिस्टर तिकडे गेली म्हणे आत्ता, मला तिकडे जायचं आहे. म्हणजे नाही तुम्हाला जायची गरज नाही. त्यांचं हे वाक्य नाही सगळं बघून ते डॉक्टर थक्क झाले आणि म्हणाले माताजी आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांची मेमरी पॉवर, त्यांचं ब्रेन, त्यांचं आयडेंटिफिकेशन सगळं व्यवस्थित दिसतं आहे. म्हणजे जी आम्हाला सगळ्यात मोठी एक म्हणजे धोका होता आणि आम्हाला भीती होती, तर तसं काही दिसत नाही. अजून आपण 4 दिवसांनी बघू. म्हणून शेवटी 7 दिवसानंतर जेव्हा बघितलं गेलं, त्यांची पूर्णच्या पूर्ण मेमरी व्यवस्थित आहे. हात पाय सगळं काही हलवतात आहे, कमरेमधनं ते उठतात आहे, वागतात आहे, जे की डॉक्टरांना अशक्य वाटत होतं. सगळं काही व्यवस्थित दिसतं आहे. 7 दिवसानंतर सगळं कन्फर्म झालं. मग मला डॉक्टर मला 7 दिवसानंतर आपल्या केबिनमध्ये घेऊन गेले. त्यांच्या केबिनमध्ये गेलो तर पहिले म्हणे त्यांनी माझे हात धरले. त्यांनी म्हणे माझे दोन्ही हात धरले आणि म्हणाले माताजी मैं भगवान बिगवान नहीं मानता, ईश्वर फिश्वर में नहीं मानता, लेकिन आपको सच बताता हूँ, मी ईश्वराला वगैरे काही मानत नाही, माझा ईश्वर विश्वास वगैरे नाही काही, पंजाबी माणूस. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे ऑपरेशन मी नाही केलं, हे ऑपरेशन मी नाही केलं. ह्या हातांनी माझ्या हातांनी कोणीतरी केलं, करून घेतलं हे ऑपरेशन माझ्याकडनं. मला कळत होतं की हे मी करत नाही, या कोण करताय, माझे हात कोण चालवत आहे आणि कसं हे चालतात आणि का चालतात मला नव्हतं कळत, पण झालं. आणि अजून त्या दिवसापासून हे ऑपरेशन झाल्यापासून मला असा अनुभव येतो आहे की मी हवेत चालतो आहे, मी हवेत चालतो आहे असा मला अनुभव येतो आहे. त्या दिवसापासून ह्या सगळ्या तुमच्या भक्तीचा परिणाम आहे माताजी, असं ते डॉक्टर म्हणाले. मग तर मी म्हटलं की त्यांना म्हटलं डॉक्टर मला तर काही माहीत नाही बा, मला माझे भोलेनाथ माहीत आहे. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्याकरता हे ऑपरेशन करा आणि तुम्ही माझा बंदा पूर्णच्या पूर्ण परत आणून द्या. आता बघा हे आजच्या आज होतं आहे, आत्ताचीच गोष्ट आहे, खूप मोठी नाही. अविश्वास ठेवा किंवा नका ठेवू, ज्या व्यक्तीच्या जीवनात ही घटना घडली ती दुसरी घटना सांगतो. मी पण पहिले अविश्वास दाखवला होता, पण ज्या नंतर माझा चांगला परिचय झाला त्यांनी सगळं सांगितलं. आपल्यापैकी किती जणांनी वृंदावनाला परिक्रमा केली आहे, वृंदावनाची परिक्रमा किती लोकांनी केली आहे? 1 2 3 4 5 7 लोक आहेत. वृंदावनाची परिक्रमा 21 किलोमीटरची परिक्रमा आहे, 21 किलोमीटर्स. आणि पूर्वी आता तर खूप सुविधा झाल्या आहेत, पण साधारण 15-20 वर्षांपूर्वी पण 2008ची घटना आहे ही जी मी सांगतो आहे ती 2008ची घटना आहे. ज्यांनी सांगितली तो असा शिकला सवरलेला इंजिनियर माणूस आहे. त्यांनी सांगितलं महाराज मला शौक होता, एक ग्वाल्हेरचीच व्यक्ती, मला शौक होता मिळाली फुरसत की जाऊन वृंदावनची परिक्रमा करायची. केव्हाही माझ्या मनात आलं की गाडी पकडायची, ग्वाल्हेरहून मथुरेला उतरायचं, मथुरेहून सरळ वृंदावनाला जायचं आणि परिक्रमा सुरू. परिक्रमा मार्गावर आलं की जिथे पुढे पॉईंट लागला त्या पॉईंटवरनं परिक्रमा सुरू, दर्शन घेऊन पुन्हा परिक्रमा समाप्त करायची. असं करता एकदा मी संध्याकाळी रात्री गेलो 7-8 आणि त्या परिक्रमेमध्ये खूप लोक असतात. मी पण 1-2दा एक मोठी परिक्रमा केली आहे, एक छोटी परिक्रमा केली आहे. तर मोठ्या परिक्रमेत खूप लोक असतात नेहमीच, नेहमी आपल्या मागे पुढे लोक चालले आहेत असं असतं. तर ते जेव्हा ती परिक्रमा करायला गेलं, नेमका ते थंडीचे दिवस होते, लोक कमी होते आणि मध्ये एक पॅच होतो जवळपास 1.5 किलोमीटरचा की जिथे थोडं जंगल येतं
आणि लाईट नसतो, प्रकाश नसतो. तर म्हणे ते आम्ही 11:30-12च्या सुमारास त्या पॉईंटवर पोचलो. आता ते 1.5 किलोमीटरचं जंगल पार करून मला पुढे गेलं की पुन्हा रोड लागेल. आणि तिथे काय काही मध्य प्रदेशात आहे, काही पोर्शन राजस्थानमध्ये येतो, काही जंगलाचा पोर्शन. तिथे लाईट वगैरे नव्हते. आणि मी म्हणून इतका गुडुप्प अंधार की मला तिथे वाळू पण आहे, तर थोडी वाळू थोडी पांढरट दिसायची, पण काही एकदम मला हिम्मत नव्हती होत त्या अंधारात जायची, प्रवेश करायची. मैंने मैं भगवान को प्रार्थना करने लगा, प्रभु मेरे को कैसा भी करके ये जंगल पार करा दो, माझं जंगल पार करून द्या मला. आणि ते तिकडे पलीकडचा मला त्या स्ट्रीट लाईट दिसला की मी पुन्हा चालायला लागेन. आणि उभा होतं, जावत नव्हतं, हळूहळू तिथे उभा नुसता. त्या हळूहळू त्या अंधाराची सवय झाली. एक 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 पाऊल थोडंसं असं हे करत होतो, पण जाऊ शकत नव्हतं. पूर्ण किट्ट अंधार. एकही माणूस, खूप वाट पाहिली मागून, एखादा टेम्पो येईल, ऑटो रिक्षावाला येईल, एखादा कोणी माणूस येईल, पण कोणी चालत नाही म्हणे. मी एकटाच होतो. आणि मग म्हणे काही वेळाने मी जस्ट हार्डली 20-25 फूट कसा तरी थोडा थोडा रेंगत रेंगत चाललो होतो. अचानक मी पाहतो की डाव्या हाताला जे जंगल आहे तिकडनं एक वाघ येतो आहे. एक वाघ आला. आता ही अक्षरशः लहान मुलांना सांगण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे असं वाटतं आपल्याला. पण म्हणे महाराज तो जसा जवळ आला तेव्हा पाहिलं त्याचं तोंड असं लांब होतं. तसं तोंड म्हणे कुत्र्यासारखं होतं लांब. म्हणजे आणि दुसरं म्हणजे त्या वाघाचा जो खालचा पोटाचा जो भाग आहे, लांब भाग, 4-5 फुटाचा लांब पोटाचा भाग असतो, त्या पोटाच्या भागात प्रकाश फाकला होता. असा प्रकाश फाकत, जसं काही जे काही ट्यूबलाईट ठेवला आहे तिथे, आणि त्या ट्यूबलाईटचा प्रकाश. आणि तो चालत चालत आला, माझ्या समोर आला आणि बस माझ्यासमोर चालायला लागला. त्याचं कुत्र्यासारखं लांब तोंड होतं आणि पोटाच्या इथून असा प्रकाश पडत होता आणि माझ्यासमोर तो चालायला लागला. पण मला स्पष्ट कळलं की भगवंतांनी माझ्याकरता मला दिव्याची व्यवस्था केली आहे. आणि म्हणे मी त्याच्या मागे मागायला, मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला कळलं असेल की हा वाघही खरा नाही आणि त्याच्या पोटात जो प्रकाश पडतो तेही खरं नाही. हो म्हणे मला कळत होतं, पण म्हणे मी तेव्हा वेगळाच होऊन गेलो होतो. मला भगवंताची कृपा भाव, मी रडत होतो म्हणे त्यावेळेस, माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आणि मी त्याच्या मागे मागे चालत होतो. आणि मी एक नॉर्मल राहिलो नव्हतो म्हणे. मी थोडा माझी मनोदशा मनस्थिती वेगळीच होऊन गेली होती. अशा प्रकारे मी चालायला लागलो त्यांच्यासमोर. आणि म्हणे बरोबर 1.5 किलोमीटर झाला आणि मी पुढे पाहिलं, दूर मला स्ट्रीट लाईट दिसला आणि थोडं थोडं अधूक दिसायला लागलं होतं प्रकाशाला. आणि म्हणे तेव्हा तो वाघ थांबून गेला तिथे. म्हटलं तुम्ही काय केलं मग? म्हणे मी महाराज तसं समोर आलो त्यांच्या, आणि त्याच्यासमोर मी दंडवत प्रणाम केला. त्यांच्यासमोर येऊन त्यांना हात जोडले आणि म्हटलं की भगवान यहाँ तक की आपने साथ दिया. तर म्हणे त्यांनी अशी अशी मान हलवली आणि 2-4 पावलं गेले आणि गायब. म्हणे महाराज तुम्ही विश्वास ठेवा की नका ठेवू, पण हे माझ्या बाबतीत असं घडलं आहे. आणि मी तेव्हाच म्हणे मी आलो आणि तिथे ते महाराज होते, जे ग्वाल्हेरचे महाराज स्वरूपानंद महाराज होते तिथे, ते वारले 14मध्ये, आणि त्याच्यानंतरच मी तिथे गेलो. तर म्हणे मी स्वरूपानंदांना ही घटना सांगितली. म्हणे लेकिन महाराज उसका मुंह कुत्ते जैसा था, कुत्र्यासारखं. तर ते महाराज म्हणाले तो जर वाघासारख्या चेहऱ्याने आला असता तर तू म्हणे हार्टफेलनी मेला असता म्हणे तिथे. म्हणून म्हणे त्यांनी तुला तशी भीती न वाटो म्हणून आपलं रूप बदलून घेतलं, पण तुला सहाय्य केलं त्यांनी. तुला प्रकाश हवा होता, तुझी परिक्रमा पूर्ण व्हावी होती, म्हणून त्यांनी तुला मदत केली. काम झालं, चालले गेले. हे असं होतं आहे, आजही होतं आहे. महाराजांनी विश्वासावर आज सुरुवात केली. मी पण विश्वासाला घेऊनच थोडं बोलणार होतो. आणि ह्या 2 जिवंत गोष्टी की माझ्या भोलेनाथ ऑपरेशन करेल. आता भोलेनाथ ऑपरेशन करतो का कधी? पण करतो, कोणाचे तरी हात चालवून घेतो तो. हे होतं आणि घडतं. विश्वासाने काय होत नाही. म्हणून ब्रह्मानंद महाराज पण विश्वासाला खूप महत्त्व द्यायचे. विश्वास 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 ह्या साधक जीवनामध्ये विश्वासाला खूप महत्त्व आहे. विश्वास हृदयामधनं येतो. विचार आपल्या डोक्यात उत्पन्न होतात, पण त्या विचारांची पुष्टी आपल्या हृदयातल्या भावानी होते. आणि हे भाव जसे जसे विकसित होतात आपल्याला अजून मोठमोठ्या विचारांवर आपला दृढ विश्वास बसायला लागतो. विश्वास हृदयामध्ये असतो. म्हणून हृदय पक्ष आणि बुद्धिपक्ष, किंवा आपण ज्याला म्हणतो की तर्क पक्ष, स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला जर बुद्धी आणि विश्वास हृदय ह्या दोघांपैकी एकाला निवडायचा वेळ आला तर मी विश्वास किंवा हृदयाला निवडीन. आय विल प्रिफर ऑल हार्ट अँड नो ब्रेन, स्वामीजी म्हणतात तसं. का?
कारण की हृदय माणसाला पुढे नेतं, वर उचलतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वप्न ह्याच्याबद्दल नेहमीच एक कौतुक, कुतूहल आणि एक असा विषय आहे हा स्वप्नांचा, की स्वप्न खरे आहेत का? अरे स्वप्न काय ती एक अवस्था आहे? नाही, पण जशी ही जागृत अवस्था खरी आहे तशी स्वप्नावस्था पण खरी आहे. जर हे जागृत खरं असेल तर स्वप्न पण खरं आहे. आणि स्वप्न अरे त्याला काही अर्थ नाही असं जर तुम्ही म्हटलं तर मग ह्यालाही काही अर्थ नाही. जसं स्वप्न तसंच जागृत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. आणि ह्या सत्याचेच 3 आविष्कार आहेत. हे सत्य हे 3 अवस्थांमधनं प्रकट होतं आहे, जागृत, स्वप्न, सुषुप्तीमधून. आपण एकाला खरं म्हणायचं आणि दुसऱ्याला असत्य म्हणायचं, मिथ्या म्हणायचं, हे बरोबर नाही. आणि ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात. महापुरुषांच्या पहा, आज आपण जिथे बसलो आहे, या मंदिरात बसलो आहे. कोणाचं मंदिर? भगवान रामकृष्ण देव. भगवान रामकृष्ण देवांचं मंदिर जेव्हा आज हे झालं आहे, ह्याला 150 वर्ष झाली. आज 150 वर्षानंतर रामकृष्णांचं मंदिर इथे झालेलं आहे. पण हे त्यांचं मंदिर व्हावं हे त्या ईश्वराच्या मनात खूप आधीच झालेलं होतं. आपण सगळ्यांनी राणी रासमणींचं नाव ऐकलं आहे. ज्यांनी दक्षिणेश्वरचं काली मंदिर बांधलं, त्या काशीला विश्वनाथाचं दर्शन घ्यायला निघाल्या होत्या. आणि दक्षिणेश्वरच्या, सध्याच्या दक्षिणेश्वरच्या आसपास त्या आल्या असताना 100 नावांमधनं त्या प्रवास करत होत्या, विश्वनाथाची यात्रा करीत होत्या. काय झालं? त्यांना रात्री माँ कालिकेनी दर्शन दिलं. काशीला जाऊन तिथे दर्शन घ्यायची काही आवश्यकता नाही. गंगेच्या काठी इथे कुठे माझं मंदिर बांध, त्या मंदिरात अन्नभोगाची व्यवस्था कर. आणि त्या राणी रासमणींनी ह्या स्वप्नावर, स्वप्न दृष्टांतावर विश्वास ठेवला आणि तिने आपली यात्रा रद्द केली. परत गेली ती कलकत्त्याला. आणि नंतर त्यांनी शोध घेतला आणि दक्षिणेश्वरची जागा मंदिरासाठी उपयुक्त म्हणून विकत घेण्यात आली. तिथे 9 वर्ष मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. आणि 1855 साली जेव्हा श्रीरामकृष्ण 17 वर्षांचे होते तेव्हा मंदिर पूर्ण झालं होतं. आणि श्रीरामकृष्ण आपल्या मोठ्या भावाकडे कलकत्त्याला पूजा पाठ आणि हे सगळे हे शिक्षण जे असतं ते शिकायला म्हणून आले होते. त्यांना नुसतं ते केळा आणि तांदळाची गाठोडी बांधण्याची विद्या नको होती, पण काहीतरी करून 2 पैसे मिळतील, घर चालेल, ह्या उद्देशाने त्यांना तिथे पाठवलं गेलं होतं. कारण की शिक्षणाकडे त्यांचा बिलकुल कल नव्हता. ते श्रीरामकृष्ण तिथे आले. आणि नंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कसं काय सगळा तो खेळ बदलला. रामकुमार पुजारी झाले, रामकुमारनंतर श्रीरामकृष्ण पुजारी झाले. आणि श्रीरामकृष्णांकडे जे पुजारी पद आलं त्याच्याकरता जे कालीमातेची मूर्ती आणि कालीमातेचं देवळाची जी आवश्यकता होती, ती देवळाची आवश्यकता 9 की 10 वर्षांपूर्वी त्या माँ कालीनी राणी रासमणीला स्वप्न दृष्टांत देऊन मंदिर पूर्ण करून घेतलं होतं. श्रीरामकृष्णांचे वडील क्षुदीराम गयेला श्राद्ध केल्यानंतर झोपले असताना त्यांना अजून एक दुसरं स्वप्न पडलं होतं की मी तुझा मुलगा होऊन, पुत्र होऊन तुझ्या घरी येऊ इच्छितो. देवा, मी खूप गरीब आहे, माझ्याच्याने होणार नाही, तुमची सेवा माझ्या घरी नका येऊ. नाही नाही, मी तुझा काही अपराध मनावर घेणार नाही आणि तरी मी तुझीच सेवा ग्रहण करू इच्छितो. तू जे काही जसं काही करशील मी सगळं स्वीकारीन, मी तुझ्यावर नाराज होणार नाही. देवाने त्यांना तसा भरोसा दिला. आणि आपण बघतो क्षुदीराम जेव्हा गयेला होते तेव्हा चंद्रमणी देवींना दुसरं एक दर्शन झालं की शिवाच्या पिंडीतनं एक तेजोवलय आलं आणि त्यांच्या गर्भात प्रवेश झाला. आणि त्या म्हणाल्या की मला असा अनुभव येतो आहे की मला गर्भधारणा झाली आहे. आणि 2-3 महिन्यांनी जेव्हा क्षुदीराम कामारपुकुरला परत आले तेव्हा त्यांना सांगितलं की मला असा अनुभव आला. आणि ते क्षुदीराम म्हणतात, बरोबर आहे तुझं, मला पण देवाने तसाच कौल दिला आहे. मला सप्तदर्शन देऊन सांगितलं आपल्याकडे ईश्वर जन्म घेणार आहेत. आता हे दोन्ही स्वप्न दृष्टांतच आहेत. ह्यांचा जो अनुभव आहे चंद्रमणी देवींचा तो प्रत्यक्ष जागृत अवस्थेतला तो प्रसंग आहे. आणि हे जे 2 स्वप्न दृष्टांत आपण बघितले, हे 2 स्वप्न दृष्टांत आपण स्वप्नाचीच आहेत. राणी रासमणीचा जर विश्वास ठेवला, राणी रासमणी तिथे दक्षिणेश्वरला मंदिर बांधलं, मंदिर झालं आणि तिथे श्रीरामकृष्णांकरता एक कार्यस्थळ निर्माण झालं. ईश्वर आहे, जे काही आहे आणि घडतं ते ईश्वराचं कर्तृत्व होय.
आपलं श्रीरामकृष्ण चरित्र आहे ना, त्याच्यामध्ये जो उपोद्घात आहे, उपोद्घात जो सुरुवात असते, त्या उपोद्घातामध्ये हे 4 बिंदू आहेत. श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनाने काही आध्यात्मिक सत्य प्रस्थापित केली. काय प्रस्थापित केली त्यांनी? श्रीरामकृष्णांचं सगळं लिटरेचर घेतलं, आपण बघितलं, त्याच्यात फक्त एकच गोष्ट प्रामुख्याने आढळते, ईश्वर 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 आणि ईश्वर. जे काही आहे ते ईश्वर. का? कारण की तेच सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. एकदा केशवचंद्र सेन आपल्या दलबलासहित श्रीरामकृष्णांकडे आले आणि त्या चांदणी घाटावर सगळे बसले. पौर्णिमेची रात्र होती आणि त्या दिवशी केशव श्रीरामकृष्णाच्या मागेच लागले. महाराज तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा, आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे तिथे काहीतरी प्रवचन द्या, व्याख्यान द्या आहे. श्रीरामकृष्ण म्हणाले नाही, मी ते प्रवचन व्याख्यान मी देत नसतो, मला नाही जमणार ते. आणि केशवचंद्र काही केलं, सोडायला तयार नाही. नाही महाराज, आज आमची उपासना होणार नाही, तुम्हीच आम्हाला काहीतरी सांगाल, आम्ही तुमचाच ऐकू. जेव्हा केशवचंद्रांनी अजिबात ऐकलं नाही, श्रीरामकृष्णांना ते सोडत नव्हते, तेव्हा श्रीरामकृष्ण त्यांना म्हणाले, उभे झाले श्रीरामकृष्ण, अरे तुम्हा सगळ्यांना काय सांगू, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. फक्त एवढं एक वाक्य बोलले आणि श्रीरामकृष्ण समाधीत गेले. आणि जे तिथे होते, ज्यांनी ह्या घटनेचे जे साक्षीदार होते, लीला प्रसंगात पण शारदानंदांनी लिहिलं आहे, श्रीरामकृष्ण 25 मिनिटपर्यंत समाधीत तिथे विलीन होते, देहबोध शून्य. आणि तिथे जितके लोक बसले होते ते सगळेजण एका विशिष्ट मनाच्या उच्च अवस्थेमध्ये गेले, शांत, स्टिल, स्तब्ध एकदम. आणि त्यानंतर श्रीरामकृष्ण साधारण भावभूमीवर आले. आणि केशव त्याच्यानंतर कोणीतरी म्हणालं आता उपासना. तर केशव म्हणाले आता काय उपासना करायची, झालं. कारण की ती अनुभूती श्रीरामकृष्णांची एकम सत विप्रा बहुधा वदंती, सत्य फक्त एकच आहे, अस्तित्व फक्त एकच आहे. हे जी अनेकता आणि अनेकता आपण बघतो, हे सगळा अज्ञानाचा खेळ आहे. अज्ञानाची बडबड आहे आपली, बाकी काही नाही. अज्ञानाचा अनुभव आहे आपला, बाकी काही नाही. सगळं अज्ञानामध्ये असंच दिसतं. तर अज्ञानामध्ये जे सत्य आहे त्याची जाणीव राहणं म्हणजेच आध्यात्मिकता. आध्यात्मिकता काय? हे आहे अज्ञानाचं सगळं, पण ह्याच्यामध्ये एक सत्य आहे, ह्याच्यामागे एक आहे काहीतरी, तेच सत्य आहे. बाकी दिसणारं हे फक्त जाणवणारं भासणारं सत्य आहे, ह्याची सतत जाणीव. आणि म्हणून जे एक जाणवणारं भासणारं असतं ते म्हणजेच ती ईश्वरी सत्ता आहे. ईश्वरच सत्ता आहे. आणि जे काही घडतं आहे, जे होत आहे, हे सगळं त्याच्याच आतमध्ये घडतं आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था ह्या त्याच्यामध्येच होतात आहे. आपल्याला कळो न कळो, दिसो न दिसो, पण शास्त्रही तेच म्हणतं, महापुरुषांच्या अनुभूती पण तशाच आहेत. आणि आपल्याला जेव्हा अनुभव येईल तेव्हा आपल्यालाही ते तसंच दिसेल. आपण त्याला म्हणू हो हे असंच खरं आहे. स्वानुभूती, शास्त्रानुभूती आणि गुरुची वाणी, ह्या तिघांचा मेळ तेव्हाच होतो जेव्हा आपली अनुभूती तशी त्याच्या अनुरूप असेल तर आपली अनुभूती सत्य आहे. आणि श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनात हे सगळं दाखवून दिलं आहे, सत्य साबित करून दिलेलं आहे. स्वप्नानुभूती म्हणून स्वप्नांना घेऊन एक श्रीरामकृष्णांचे शिष्य होते, देवेंद्रनाथ मुजुमदार. त्यांचं आपण जर चरित्र वाचलं तर भक्तमालिकेमध्ये आहे. ते एकदा झोपले होते रात्री आणि अचानक त्यांना दिसलं की सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये भयंकर मोठा पूर आलेला आहे. चारीकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय, बाकी काहीच नाही. बायका पोरं काही नाही आठवत, काहीच नाही आहे. सगळेच गेले, सगळे संपले. मग त्यांच्या मनात विचार आला, जर कोणीच नाही, एक आवाजही आला त्यांना ऐकवायला की कोणीच नाही, सर्वजण जग पूर्ण बुडून गेलेलं आहे, कोणीच नाही. मग त्यांच्या मनात विचार आला, सगळेच जर बुडले, कोणीच नाही माझं, तर मग मी का बरं जिवंत आहे आणि मी जिवंत कसा आहे. त्यांनी विचारलं मग मी का जिवंत आहे आणि मी कसा जिवंत आहे. म्हणजे तू आपल्या पोटाखाली बघ. त्यांनी बघितलं तर त्यांना कुठूनतरी आपल्या छातीखाली एक मोठी लाकडाची फळी आढळली आणि आपण त्या लाकडाच्या फळीवर तरंगतो आहो पाण्यामध्ये. मग म्हणे पण मीच का वाचलो, सगळेजण मेले तर मी का वाचलो फक्त. तर ते तुला गुरुप्राप्ती झाली आहे. आवाज आला, कुठून आवाज आला त्याला माहीत नाही, पण आवाज आला, मीच का वाचलो, तुला गुरुप्राप्ती झाली आहे.
आणि जेव्हा त्याला गुरुप्राप्ती झाली आहे आणि तूच वाचला आहे आणि सर्वजण पाण्यात बुडून गेले आहे, तर कोणीच शिल्लक नाही, अशी ती एक वाणी त्यांना ऐकू येते आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना जाग आली आणि जागेत ते मी कोण आहे, मी कुठे आहे ओरडायला लागले. त्यांना आपला देहाची जाणीव नाही, देहाचा बोध नाही. त्यांची पत्नी बायको आली, काय झालं काय झालं, मी कोण आहे, मी कुठे आहे. तिला वाटलं काय झालं बाबा यांना, चांगले तर होते रात्री. आणि मग ते भानावर आले आणि मग त्यांना कळलं की आपण स्वप्न पाहिलं, पण एवढं विविड, इतकं प्रत्यक्ष की जे अगदी सत्य आहे असं जाणवत आहे. आणि त्यानंतर ते सकाळ झाल्यानंतर आपल्या एका मित्राकडे गेले. आणि तो मित्र कोण होता, रामचंद्र दत्त. रामचंद्र दत्त जी ठाकूरांकडे त्यांच्या पूर्वी थोडे गेले होते. हे देवेन बाबू आणि रामचंद्र दत्त दोघंही चांगले मित्र होते. तर ते म्हणाले की ठीक आहे, मी तुम्हाला म्हणत होतो आपण परमहंस देवांकडे जाऊ. आणि ते त्यांच्याकडे गेले, दोघंही गेले. म्हणजे माझा पण विचार होता त्यांच्याकडे जायचा, पण मी एकदा गेलोही होतो, पुन्हा जाऊ आपण. आणि मग श्रीरामकृष्णांनी त्या लोकांना ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या, जसे जसे उपदेश केले एकमेकांना, आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो परिणाम आला. एकदा ते दोघं एका ठिकाणी उभे होते, त्यातली कॉलेज स्क्वेअरमध्ये ते दोघंजण उभे होते आणि श्रीरामकृष्णांच्या काही वाक्यांवर त्यांची चर्चा सुरू होती की ते असं म्हणतात, असं करायला सांगितलं आहे, मला असं सांगितलं आहे, तुला तसं सांगितलं आहे, काय खरं काय खोटं असं म्हणून त्यांनी ते त्याच्यावर त्यांचं म्हणजे चर्चा सुरू होती एक प्रकारे, हो नाही असं. त्यांना पहिला अचानक तिथे कुठे एक मुलगा झाला. तो कुठून आला काय आला त्यांना दिसला नाही, पण एक मुलगा उभा राहिला तिथे आणि म्हणाला की त्यांनी जे म्हटलं ना ते सगळं खरं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा, ते खरं आहे सगळं. आणि एकदम गायब झाला तो मुलगा, गायब. ह्यांना कळेच ना हा आला कुठून आणि खरंच आहे असं म्हणून पुन्हा गायब का झाला, कुठे गेला. आणि त्या दोघांनी पण मग नंतर श्रीरामकृष्णांकडे गेले. आणि महाराज आज असा झाला म्हणजे त्या कॉलेज स्क्वेअरवर आम्ही उभं होतो दोघं आणि असंच आपल्या उक्तींवरती आमचं काही बोलणं सुरू होतं. अचानक कुठून एक मुलगा म्हणे तिथे आला आणि तो असं बोलला आम्हाला की काय की कळत नाही. श्रीरामकृष्ण फक्त हसले. तर म्हणे अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहाल पुढे. म्हणजे श्रीरामकृष्णांनी ते अप्रूव्ह केलं. थोडक्यात त्यांनी जे काही पाहिलं होतं, जे काही अनुभव केला होता, जो की बुद्धीला पटणारा नाही, पण तसं घडलं होतं आणि श्रीरामकृष्णांनी त्याला अप्रूव्ह केलं, त्याला होकारार्थी सांगितलं. हे असं घडतं या आध्यात्मिक जीवनात, आध्यात्मिक जगात, जेव्हा आपण ईश्वरावर विश्वास ठेवतो. आणि हीच गोष्ट विवेकानंदांनी दुसऱ्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितली आहे, पूर्ण जगाला सांगितली आहे. काय सांगितलं आहे, ईश्वर आहे म्हणजे. आणि हीच गोष्ट 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी सांगितली आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वर सगळ्यांच्या हृदयात राहतो आणि तोच आपल्या मायेनी आम्हाला फिरवित आहे, आम्हाला तो चालवतो आहे. आम्हाला चालवणारी एक कोणची शक्ती आहे आम्हाला, आणि ह्या बाहेरच्या बाह्य विश्वाला सुद्धा त्यालाच ईश्वर म्हणतात. आणि म्हणून जर जीवनाचं काही लक्ष असेल तर ते म्हणजे ही जी शक्ती, ज्याला आपण बाह्य शक्ती म्हणतो, कोणी त्याला ईश्वर म्हणतं, कोणी त्याला गॉड पार्टिकल म्हणून शोधायचा प्रयत्न करतं, हे सगळं एकच आहे. एक महाशक्ती, ज्या शक्तीचे आपण आविष्कार आहोत सगळेजण, भिन्न भिन्न आविष्कार, एक दुसऱ्यासारखा नाही, हा त्याच्यासारखा नाही, तो त्याच्यासारखा नाही, सगळेजण वेगळे. म्हणून जे काही आहे, जो कोणी आहे, त्याला आपल्याला ओपन मनाने, शुद्ध मनाने स्वीकार करावा लागेल ईश्वराचं अस्तित्व म्हणून. आणि ह्या अवस्थेपर्यंत आपल्याला जावं लागेल. सत्ययुग म्हणजे अजून काय, सत्ययुगामध्ये ज्ञान पूर्णपणे विद्यमान असतं. धर्म 100% असतो, त्याला सत्ययुग म्हणतात. 75% असतं तेव्हा त्याला त्रेतायुग म्हणतात. 50% असतो तेव्हा त्याला द्वापरयुग म्हणतात. आणि ज्याच्यात फक्त 25% धर्म असतो ते कलियुग. 75% अधर्म म्हणजे अविश्वास, संदेह आणि स्वार्थ बुद्धी म्हणजे कलियुग. आणि ह्या अशा कलियुगातनं आमचा उद्धार करण्यासाठी जे असे भाविक लोक आहेत, जे असे न दिसणाऱ्या
पण अनुभव येणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला जे तयार आहेत त्यांचं कल्याण होईल, ते ईश्वरापर्यंत जाऊ शकतील किंवा त्यांची जीवनात उन्नती होईल. हे असं होण्यासाठी करण्यासाठी ईश्वर वारंवार अवतार घेत असतो. आणि आता आपण म्हणतो आपण म्हणजे काय, आपण विवेकानंदांवर विश्वास ठेवतो. विवेकानंदांनी अनुभवातनं सांगितलं श्रीरामकृष्ण ईश्वर होते, ईश्वराचे अवतार होते, त्यांना पूर्ण कळलं होतं. आणि अजून चांगलं कळून घ्यायचं असेल तर स्वामी विवेकानंदांच्या सहवासात पुस्तक वाचा. त्याच्यात विवेकानंदांनी प्रत्यक्ष स्पष्टपणे आपली कबुली दिली आहे की मला पण संशय होता, पण श्रीरामकृष्णांनी मला स्पष्टपणे दाखवून दिलं, अनुभूती करून दिली की ते ईश्वर होत, ईश्वर आहेत. आणि आपल्या भाग्याने आपल्या ह्या यात्रेमध्ये आपल्याला तेच आपले मार्गदर्शक म्हणून मिळाले आहेत. आपण त्यांच्या चरणी आलो आहोत आणि आता आपण त्यांना फक्त धरून ठेवायचं आहे, जसं आपलं मन असेल तशा प्रकारे. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये जी सगळ्यात मोठी आवश्यक गोष्ट ती फक्त विश्वास. म्हणजे आध्यात्मिक जीवन जर सुरू होतं त्याचा सुरुवात त्याची विश्वास आणि अंतही त्याचा विश्वासच आहे. मध्ये तो विश्वास फक्त पक्का दृढ 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 होत होत पक्का विश्वास होऊन जातो. मग आपण त्याला विश्वास म्हणतो. पण काही म्हणा, शब्द काही वापरा, पण त्यांच्यावरचा जो आपला भाव आहे तो भाव दृढ व्हावा ह्यासाठी हे सर्व आयोजनं असतात. आणि आपण सगळे एकत्रित येतो. आणि हे असं होण्यामागे पण त्या ईश्वराची इच्छा आहे. जो एक जग चालतो त्याच्याच इच्छेने होत असते, त्याच्या इच्छेने झालं म्हणून त्याला धन्यवाद देऊ. आणि आपण त्याच्या सृष्टीत त्याच्या खेळात आपण खेळतो आहोत, त्याला प्रणाम करू. आणि लवकरात लवकर या त्यांचा जे आपल्याला जो उपदेश आहे की बाबा ईश्वराला प्राप्त करून घ्या, हेच जीवाचं लक्षण उद्देश आहे जीवनाचं, बस ते आम्हाला प्राप्त हो ही प्रार्थना करून मी वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.